नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्याद्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा निमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ वितरण सोहळा दिनांक 28 जुलै 2024 रोजी पांगरी तालुका नांदेड येथे उत्साहात संपन्न. नांदेडपासून जवळच असलेल्या पांगरी तालुका नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र द्वारा यावर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त ग्रंथ वितरण सोहळा 28 जुलै 2024 रोजी पांगरी तालुका नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला होता. या सोहळ्यात जे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत, कारण यावर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या आहेत तेवढे साधक 9033 ओव्या हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे. यापूर्वी पारायणात बसलेल्या सर्व साधकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मोफत व ग्रंथ वितरण करण्यात आलेले आहे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हे मित्र पूर्णत्वास नेण्यासाठी हा पवित्र अशा श्रावण महिन्यात आपल्याच घरी बसून पारायण करण्याची संकल्पना आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बापा राम महाराज पांगरेकर यांनी केली होती. ते स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण होत आहे. आतापर्यंत आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीनं मागील वर्षी 6745 ग्रंथ वितरण करण्यात आलेले होते. काल 2600 ग्रंथ वितरण करण्यात आले. असे एकूण 9395 ग्रंथ वितरण करण्यात आले आहेत. या ग्रंथ वितरण सोहळ्यासाठी आम्ही वारकरी परिवारातील मार्गदर्शक बापा रावसाहेब पाटील शिराळे, बापा रामजी पाटील शिंदे, बापा दत्तराम पाटील येडके, बापा रामराम पाटील माने, बापा प्रभाकर पाटील पुयड, बापा दत्तरामजी पाटील पुयड गोरटेकर, बापा शिवाजी महाराज संस्थेचे अध्यक्ष बापा राम महाराज पांगरेकर, सचिव बापा व्यंकटराव महाराज माळकोटेकर, बापा चंपतराव पाटील डाकोरे जिल्हा परिषदी प्रमुख, बापा अनिताताई पतंगे महिला आघाडी अध्यक्ष, बापा कुसुमताई शिंदे, बापा स्वामी कपाटे, सर्व संस्थापक सदस्य, सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे आदरणीय बापा एकनाथ दादा पवार कंधार लोहा मतदारसंघाचे भावी आमदार यांच्याकडून 1000 ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट स्वरूपात देण्यात दिली होती. या निमित्ताने श्री एकनाथ दादा पवार लोहा कंधार शिवसेनेच्या वतीने श्री संजय पाटील ढाले शिवसेना तालुका प्रमुख लोहा, श्री योगेश पाटील नंदनकर युवा सेना जिल्हा समन्वय नांदेड, DB पाटील इंगोले उपजिल्हा प्रमुख युवा सेना नांदेड, सतीश पाटील ढाकणीकर अध्यक्ष युवा काँग्रेस पाटील ढाकणीकर अध्यक्ष युवा काँग्रेस लोहा, श्री गोविंद पाटील ढाकणीकर युवा सेना तालुका अध्यक्ष लोहा आणि श्री आनंदराव कपाळे, श्री अविनाश शिराळे, बालाजी पाटील जाधव, श्री विश्वंभर इंगळे, दिलीप पाटील जाधव, केशव महाराज, बंडू कानगुले तसेच स्वाभिमानी कुमार समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय देवडे सर, सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, इतर पदाधिकारी, आम्ही वारकरी परिवारातील सर्व लहान थोर मंडळी आणि पूर्ण सर्व पदाधिकारी शेकडोच्या कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बापा राम महाराज पांगरेकर यांचे वडील बंधू